राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल. किल्ले रायगडावरती आज तुतारी चिन्हाचं अनावरण. शरद पवार गटाची तुतारी जोरदार वाजेल. शरद पवार गटाला नवीन चिन्ह मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळणं हा सकारात्मक संकेत. तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसांच्या हृदयामध्ये आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चाललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षचिन्हावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. मशाली घ्या, तुतारी वाजवा. मात्र आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावं लागेल. शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावरती सुजय विखे यांचा टोला. एकीकडे शरद पवार यांच्या राजकीय आयुष्याच्या कारकिर्दीला 56 वर्ष पूर्ण होत असताना शरद पवार आज नवीन तुतारी वाजवत आहेत. हे पवारांचं राजकारण. आमदार गोपीचंद पडळकर यांची चिन्हावरून पवारांवर टीका. आजपासून होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बदल. मुलांच्या परीक्षेमुळे गावागावामध्ये रास्ता रोकोच्या वेळेमध्ये बदल. 24 फेब्रुवारीच्या रास्ता रोकोनंतर 25 फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन. आजपासून मराठा बांधवांचं ठिकठिकाणी रास्ता रोको. मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलंय, त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करू नका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मराठा समाजानं मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला ताकद आणि पाठिंबा द्यावा. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. लोकांच्या अडचणींमध्ये भर न घालता आंदोलन टाळलं पाहिजे. खासदार अशोक चव्हाण यांचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला. मनोज जरांगेंनी सरकारची मांडावं, कुणावरही टीका करावी. जरांगेंनी राहुल गांधींवरती केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचं प्रत्युत्तर. मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट. सगळे सोयऱ्यांवरती लवकरात लवकर तोडगा काढू. जरांगेंनी आंदोलन करू नये. चंद्रकांत पाटील यांचं आवाहन. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात केली याचिका. सोमवारपर्यंत जरांगेंनी भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे निर्देश. जरांगे म्हणतात आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीने दिली आहे. तर जरांगेंचं वक्तव्य म्हणजे तो मी नव्हेच असा प्रकार. शांततापूर्ण आंदोलनामध्ये रास्ता रोको येत नाही. नवीन वकील गुणरत्न सदावर्ते यांचा जरांगेंवरती निशाणा. मनोज जरांगे यांच्या मागणीवरती सरकार सकारात्मक, मात्र जनतेला वेठीस धरू नका. शंभूराज देसाई यांचा जरांगेंना सल्ला. म्हाडा कोकण मंडळाची आज 5311 घरांसाठी सोडत. ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड, पालघर या जिल्ह्यातील घरांची सोडत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये कार्यक्रम. आदित्य ठाकरेंचा गेल्या काही दिवसांपासून शाखांना भेटी देऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी आज ठाण्यामध्ये शिंदेंच्या युवासेनेचं शिबिर. पालिकेच्या कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यामध्ये लोकायुक्तांकडे प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच टेंडरचं विभाजन करून 211 कोटींची निविदा काढण्यात आली. आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप. पवारांची सून किती दिवस काटेवाडीमध्ये राहणार आहे असं लोकांना वाटत असेल, परंतु मी जी काटेवाडीतील विकास कामांसाठी चिकाटी दिली ती लोकांच्या भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर झाली. दादांना कायम साथ दिली, यापुढेही द्याल. काटेवाडीमध्ये सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा. आज डोंबिवलीतल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. लोकसभेसाठी देशभरातील भाजपच्या 100 उमेदवारांच्या नावाची यादी फेब्रुवारी अखेरपर्यंत येण्याची शक्यता. महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या नावावरती अंतिम चर्चा सुरू. आमदार अमोल मिटकरी यांना पोलीस अधीक्षकांच्या नावानं धमकी. 2 दिवसांपूर्वी मिटकरी आणि पोलीस अधीक्षकांच्या फोनवरील कथित संभाषण व्हायरल. पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप करत नरेश राऊत नामक युवकाकडून मिटकरींना धमकी. भाजप तेलंगणाचे आमदार टी राजासिंग ठाकूर यांना मीरा रोड येथे कार्यक्रमाला सशर्त परवानगी. द्वेषयुक्त भाषण होणार नाही अशी आयोजकांची हमी. पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे हायकोर्टाकडून आदेश. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवीन चिन्ह मिळाल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष. यावेळी कार्यकर्त्यांकडून पक्ष कार्यालयाच्या समोर तुतारी वाजवून नव्या चिन्हाचा प्रसार. पंढरपूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा समाज आक्रमक. सरकोली गावामध्ये विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी मराठा बांधवांची घोषणाबाजी. नाशिकच्या मालेगावमध्ये पंकज भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आता ओबीसी कार्यकर्ते आक्रमक. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं, याबद्दल आता ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे आणि पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार.
जालन्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 18 आंदोलकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी. सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाल्यास दखलपात्र गुन्हा दाखल करून ही नोटीस कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार. वळवाच्या पावसाप्रमाणे धैर्यशील माने आले आणि मी मशागत केलेल्या शेतातील पीक घेऊन गेले. मी मात्र बांधावरच बसलो. आता मला खासदार होऊन दिल्लीला जावं वाटते. सदाभाऊ खोत यांच्याकडून धैर्यशील मानेंची फिरकी. ज्या मुलामुलींना महाविद्यालयाचे शासकीय हॉस्टेल मिळालेले नाही अशा विद्यार्थ्यांना सरकार निर्वाह भत्ता देणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. मेट्रो सिटीमध्ये 6,000 तर शहरामध्ये 5,300, तालुका पातळीवरती 3,800 रुपये प्रति महिना दिला जाणार. शालेय अभ्यासक्रमामध्ये कार्यानुभव विषयाच्या अंतर्गत कृषी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विषयातील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा. दीपक केसरकर यांचे अधिकारी आणि शाळांना निर्देश. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं. मोदी सरकारच्या गॅरंटीचा संदेश सर्व मतदारांपर्यंत पोहोचला पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलिस्ते यांचं क्लस्टर बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आदेश. कला केंद्र आणि चौफुला यातून अल्पवयीन मुलींची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. बीड जिल्ह्यातल्या कला केंद्रावरून नीलम गोऱ्हे संतापल्या. नगरमध्ये जिल्हास्तरीय शक्तीवंदन महिला मेळाव्याला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची उपस्थिती. यावेळी जिल्ह्यातील महिलांची पदाधिकाऱ्यांसह मोठी उपस्थिती. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आज आढावा बैठक. इतर राज्यांमध्ये कुंभमेळा झाला त्या ठिकाणी अनुभवासाठी अधिकाऱ्यांना माहिती घेण्यासाठी पाठवणार. पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती. भिवंडी तालुक्यामध्ये आदिवासी वस्तीचं पाणी अनधिकृत ग्राम पाणी पुरवठा समितीकडून बंद. संतप्त महिलांचा गट विकास अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया. पालिकेकडून डागडुजीचे प्रयत्न सुरू. मनोज जरांगेंवरती आरोप करणाऱ्या अजय बारसकर यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न. मुंबईच्या चर्चगेट परिसरामध्ये बारसकर प्रवास करत असताना हल्ला करण्याचा झाला प्रयत्न. बारसकरांची माहिती. पोलिसांकडून हल्लेखोर ताब्यात. 26 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान शिक्षकांचं शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण. 12वीच्या परीक्षा सुरू असल्यानं प्रशिक्षण पुढे ढकलण्यात यावं. शिक्षक संघटनांची मागणी. नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 200 कोटींचा निधी वितरित. केंद्र सरकारच्या 6,000च्या मदती इतकीच राज्य सरकारकडून 6,000 रुपयांचा निधी देण्याची केली होती घोषणा. राज्यातील अन्न पदार्थांवरील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची अत्याधुनिक प्रयोगशाळा सज्ज. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे उद्घाटन. मुंबईतल्या काळा घोडा परिसरामध्ये पादचाऱ्यांसाठी राखीव ठेवणार. शनिवारी आणि रविवारी 5 रस्ते वाहनमुक्त ठेवणार. मुंबई पालिकेकडून प्रस्ताव जारी. ठाणे ते पडगा उन्नत रस्ता बांधण्याचा MMRDAचा निर्णय. ठाणे ते कल्याण मार्गावरची वाहतूक कोंडी कायमची सुटणार. 4,000 कोटींचा ड्रग्ज हा पोलिसांचा आकडा. खरा आकडा अजून बाहेर आलेलाच नाही. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून अमित ठाकरे यांची टीका. पुणे विद्यापीठामध्ये अजून धड जेवण मिळत नाही. अमित ठाकरे यांचा आरोप. जेवणामध्ये सापडलेल्या झुरळाचा दाखवला फोटो. वॉशरूम आणि हॉस्टेलच्या दुरावस्थेचेही दाखवले फोटो. पालघरच्या डहाणूमध्ये पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या गेटवरती फटाक्यांची आतषबाजी. 12वीची परीक्षा सुरू असताना फटाके फोडल्यामुळे पालकांचा आक्षेप. नवी मुंबईमध्ये गायत्री परिवाराच्या वतीनं सुरू केलेला अश्वमेध यज्ञ वादामध्ये सापडला. यज्ञ अशास्त्रीय असल्याचा काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांचा आरोप. ठाणे शाळेतील विनयभंग प्रकरणाची बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल. बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शाळेला भेट देणार. शाळेच्या सहलींसाठी वाहतूक धोरण आखण्यात येणार. नागपूरच्या बुटीबोरीमध्ये पेनॉर्ड रेकॉर्ड ही फ्रेंच वाईन कंपनी डिस्टिलरी प्लांट सुरू करणार. या प्रकल्पामध्ये 200 मिलियन युरोची गुंतवणूक करणार. नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काळाराम मंदिराच्या जवळ जुन्या वाड्याला आग. आगीमध्ये वाडा जळून खाक. पुण्यामध्ये काँग्रेसचं घंटानाद आंदोलन. मेट्रो आणि पुणे एअरपोर्टचं नवीन टर्मिनलचं उद्घाटन लवकरात लवकर करा. काँग्रेसची मागणी. सोलापुरात हजारो गणवेश उत्पादक आणि त्यासोबतच कामगारांचा मोर्चा. शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशासंदर्भात राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात गणवेश उत्पादक आक्रमक. नगरच्या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर महाविकास आघाडीचं आंदोलन. केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी अंशतः उठवली तरी हा निर्णय फसवा असल्याचा महाविकास आघाडीकडून आरोप.
नाशिकच्या सुरगण्यामध्ये पॅराग्लायडिंगचा शुभारंभ. सापुताऱ्याप्रमाणेच पर्यटन विकासाला चालना मिळणार. सुरगणा आणि परिसरामध्ये पर्यटनाचा विकास होण्यास होणार मदत. DMERच्या भरती परीक्षेमध्ये 87 उमेदवार अपात्र. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं नाही हे कारण सांगून अपात्र ठरवलं. पॅरामेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सादर करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी द्या, उमेदवारांची मागणी. यवतमाळच्या वणीमध्ये विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचं आयोजन. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी हाकला बैलगाडा. लातूर शहरामधील साळे गल्ली भागातील फर्निचर दुकानाला आग मोठी असल्यानं आजूबाजूचे 4ही दुकानं जळून खाक, तर दुकानाच्या बाहेर वसलेल्या 2 मोटरसायकलही आगीमध्ये भक्ष्यस्थानी. भाईंदर पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून युवकानं उडी मारली. उडी मारत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. घटनास्थळी असलेल्या लोकांनी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला. नाशिकच्या पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलच्या डॉक्टरवरती प्राणघातक हल्ला. धारदार शस्त्रानं वार करून हल्लेखोर फरार. हल्ल्यामध्ये डॉक्टर जखमी. निफाड तालुक्यातल्या पिंपळगावच्या हॉस्पिटलमधील 2 खासगी डॉक्टर ACBच्या जाळ्यामध्ये. शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये शस्त्रक्रिया केल्याच्या बदल्यामध्ये मागितली होती लाच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.